श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाच्या प्रवासात काही गोष्टी अशा असतात की ज्या केवळ संपत्तीनं, पदानं किंवा प्रतिष्ठेनं मोजता येत नाहीत. त्या हृदयात रुजतात, मनात फुलतात आणि आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून आणि आपल्या कृतीतून उमलतात. आणि संस्कार हा त्यातला पहिला पाय आहे, ज्यामुळे माणूस चांगल्या वाईटाचा विचार करू शकतो, इतरांच्या आनंदात आपला आनंद शोधू शकतो. घरपण हे फक्त भिंतीमध्ये बंदिस्त राहणं नाही, तर प्रत्येक नात्यात उबदारपणा, आधार आणि आपुलकी देणं आहे. श्रोते हो, जीवन म्हणजे बाहेरून दिसणारा दिखावा नव्हे, तर मनाच्या तळाशी असणारी समाधानाची लहर असते. ते समाधान येतं सकारात्मक जीवनातून, जिथं प्रत्येक अडथळ्यात संधी दिसते आणि प्रत्येक वेदनेतून शिकण्याची ताकद मिळते. श्रोते हो, संसार म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं सहजीवन नाही, तर एकमेकांच्या स्वप्नांना हात देणं, सुखदुःखात खांदा देणं आणि आयुष्यभर विश्वासाची मशाल जपणं आहे. श्रोते हो, गावपण ही आपली माती, आपली माणसं आणि आपली ओळख असते. ते साधेपण शिकवतं, मुळांशी नातं जपायला भाग पाडतं आणि गरिबी अनेकदा हाताला जखडते, पण मनाला मजबूत करत असते. ते मेहनतीचं, संयमाचं आणि जिद्दीचं महत्त्व शिकवत असते. श्रोते हो, शिक्षण हे फक्त पुस्तकातलं ज्ञान नसून विचारांची दिशा देणारं आणि अंधारातून प्रकाशाकडे नेणारं ते दीपस्तंभ आहे. आणि या सगळ्याला बांधून ठेवणारं कुटुंब, जिथं प्रत्येक सदस्याचा आधार हा मातीच्या घराच्या भिंतीसारखा असतो, साधा पण तो आढळ असतो. संस्कार, घरपण, आनंद, सकारात्मकता, संसार, गावपण, गरिबीची जिद्द, शिक्षणाची ताकद आणि कुटुंबाची ममता, हेच तर खऱ्या अर्थाने जीवनाला पूर्णत्व देत असतात. हीच खरी श्रीमंती आहे आणि हीच खरी ओळख आहे. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आनंदी संसार म्हणजे तो माझा आहेस या भावनेचं आयुष्यभराचं वचन. एकमेकांचा हात घट्ट धरला की वादळ काही असो, घर कोसळत नसतं. घर म्हणजे भिंतीवर रंग नाही, तर हृदयावर रंग चढवणारी माणसं असतात. भिंतीवरच्या सजावटीपेक्षा मनातील माणुसकी मोठी असते. गरिबीवर मात करता येते, पण मनावरची कटुता कधी जिंकता येत नाही. मन मोकळं ठेवा आणि तक्रारी कमी करा. सकारात्मक नातं म्हणजे एकमेकांच्या अपूर्णतेत सौंदर्य शोधणं. प्रेमात बदलण्यापेक्षा स्वीकारणं महत्वाचं असतं. घरातील लहान लहान सवयी आनंदाचा खजिना बनवतात. एकत्र जेवणं, चहा पिणं, देवापुढं बसणं ही खरी संपत्ती आहे. मनाचा दरवाजा उघडा ठेवा, गैरसमज बाहेरच थांबतील. खुल्या संवादानं वादाऐवजी विश्वास वाढतो. नवरा बायकोचं प्रेम जितकं जुनं होतं, तितकं त्याचं सौंदर्य वाढतं. जुनं नातं म्हणजे जास्त विश्वास आणि कमी अपेक्षा. सकारात्मक शब्द म्हणजे घरातील देवाची मूर्ती असते. कटू शब्द नातं मोडतात आणि गोड शब्द जोडत राहतात. घरात हसू असेल तर औषधांची गरज कमी भासते. हास्य म्हणजे घराची खरी ऊर्जा असते. जीवन सुंदर करण्याची सुरुवात ही कृतज्ञतेपासून होते. ज्याचं आहे त्यात समाधान मानणं हेच आनंदाचं रहस्य असतं. गरिबीतून मोठं होणं म्हणजे सोन्यातून सुवर्ण काढणं. कष्ट, संयम आणि सकारात्मकता ही खरी श्रीमंती असते. घरातल्या मुलांना प्रेम दिलं तर संस्कार आपोआप पिकतात. भीती नव्हे, तर विश्वासातून संस्कार वाढतात.
जिथं एकमेकांना ऐकून घेतलं जातं तिथं गैरसमज राहत नाहीत. संवाद नसेल तर प्रेम असूनही नातं कोमेजतं. सकारात्मक माणूस अंधारातही प्रकाशाचा शोध घेतो. परिस्थिती बदलत नसली तरी दृष्टिकोन बदला तर जग बदलतं. संसारात सर्वात मोठी गुंतवणूक म्हणजे वेळ आणि प्रेम. पैसा परत मिळतो, पण गमावलेला वेळ आणि नाती ही परत मिळत नाहीत. नवरा बायकोचं नातं म्हणजे दोन वाऱ्यांमध्ये उभा दीपस्तंभ. वादळ आलं तर एकमेकांच्या आधारानं ज्योत विझू नये. घराच्या भिंती रंगवल्या की ते नवीन होतं, पण मन रंगवलं की जीवन नवीन होतं. मनातली कटुता, अहंकार हा पुसून टाका, घर फुलून येतं. जगण्यात छोट्या छोट्या विजयांचं सेलिब्रेशन करायला विसरू नका. आनंद वाढवायचा असेल तर साध्या गोष्टीतून तो शोधा. मनातला राग जितक्या लवकर सोडता तितकं आयुष्य सुंदर होतं. मनात घेतलेलं ओझं आनंदाच्या दाराला कुलूप लावून ठेवतं. गरिबीतून सुद्धा मोठं जीवन जगता येतं, पण जर मन श्रीमंत असेल तर. हात रिकामे असले तरी हृदय भरलेलं असेल तर काही कमी भासत नसतं. जिथं दोष शोधण्यापेक्षा गुण जपले जातात तिथं नातं टिकतं. कोणीही परिपूर्ण नसतं, पण परस्परांचे चांगले गुण ओळखून नातं घट्ट होतं. घर म्हणजे केवळ विटा माती नाही तर आठवणी आणि भावना असतात. जिथं हसण्याचा आवाज जास्त तिथं तक्रारी कमी असतात. संसाराचा खरा पाया एकमेकांना समजून घेणं आहे. फक्त प्रेम पुरेसं नसतं. समजूतदारपणा नसेल तर नातं टिकत नाही. प्रेमात लहान लहान गोष्टी मोठा आनंद देतात. फुलासारखा हसू, चहाचा कप, थकलेल्या पाठीवरचे थाप याची किंमत अमूल्य असते. सकारात्मक विचार हेच घरातील सर्वोत्तम सजावट असते. सुंदर पडदे आणि फर्निचरपेक्षा हसऱ्या चेहऱ्यांची शोभा जास्त असते. संस्कार घराचा कणा असतो आणि कणा तुटला तर इमारत उभी राहत नसते. पालकांनी दिलेले मूल्य आपल्या पुढच्या पिढीला जपणं ही मोठी जबाबदारी आहे. नवरा बायकोचं नातं जिंकायचं नसतं, ते जगायचं असतं. वाद जिंकून मन हरवली तर संसाराची शांती निघून जाते. घर मोठं नसलं तरी चालतं, पण मन मात्र हे प्रशस्त असावं. कमी जागेत ही प्रेम, आदर आणि समजूतदारपणा असेल तर घर स्वर्गासारखं वाटतं. आनंद वास्तूंमध्ये नसतो, तो आपल्या दृष्टिकोनात असतो. जीवनात आनंद शोधायचा असेल तर परिस्थितीकडं कृतज्ञतेच्या नजरेनं पाहणं महत्वाचं आहे. गरिबीत सोन्यासारखं मन असेल तर तो संसार हिरे जडीत राजवाड्यासारखा वाटतो. पैसा घर बांधतो, पण मन घराला ओप देतं. खरी श्रीमंती प्रेम आणि विश्वासातून येते.